आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो श्री साईचेन. सकल सौख्यांचे आयतन, सकल संपदांचे निधान, दैन्यनिरसन यत्कृपा करिय अवलीला चरणवंदन, समस्त पापा होईक्षाल न, मग जो भावे अभजन पूज न करी तो त्याहूनही धन्य. पाहता जयाचे सस्मित मुख, विसरे समस्त संसार दुःख, ठाईंच विरे तहान भूक, ऐसे अलौकिक दर्शन. अल्ला मालिक जया ध्यान, जो निष्काम निरभिमान, निरोग निर्वासन, जयाचे मन तयाचे महिमान काय वानव, अपकार्यांनी जो उपकारी. एसी शांती जयाचे पद्रिय, तया न विसंबे कोणीही क्षणभरी, द्यावा निजांतर्य निवास. रामकृष्ण राजीवाक्ष संत हिनाक्ष वा एकाक्ष, देव रूपेय सुंदर स्वरूप, आनंद स्वरूप संत सदा, देवांचे नेत्र श्रवणात, संदृष्टीस नाह्य, अमत ये यथा महादेव वत, संत द्रवत निनकान्ही. रामकृष्ण आणि साई तिघांमाजी अंतर नाही, नाम्या तीन वस्तू पाही, ठाईंचे ठाई एकरूप, तिये वस्तू स्मरणावस्था, वार्ता ही तोंड समूळ मिथ्या, काळावरही जयाची सतता, त्या का व्यथा त्या हातीय, प्रारब्ध संचित न कळे आपणा, नेण्यामी त्या क्रियमाणा, करुणा कर साई. गुरुराणा जाणोनी करुणा भाकीतसेय, वासनेच्या लाटा नाना, तेणे उसंत नाह्य मना, कृपा तुझी असली याविना, स्थैर्य येईना जीवासी. गताध्यारंभ्य वाचन, दिधल्या परी न झाले पालन, घडले न सांग निरूपण, साध्यंत संपूर्ण परिसाव्य, अंतकाल समीप जाणून न, ब्राह्मणमुख्य रामायण श्रवण केलेया चतुर्दश रात्रंदिन, बाबांनी अनुसंधानपूर्वक ऐसे 2 सप्ताहभर रामायण श्रवण करीता, विजयादशमी दिवस येता, बाबा विदेहता पावले. गताध्येय जाहले कथन, होता बाबांचे प्राणोत्क्रमण, लक्ष्मणमामांनी केले पूजन, जोगांनी निरांजन आरती. तेथून पुढे 26 तास हिंदू आणि मुसलमानास लागले विचार करावयास, केव्य या कलेवरास सद्गती. कैसे समाधिस्थान नियोजन, कैसे अकल्पित इष्टिकापत्न, कैसा एकदा ब्रह्मांडीय प्राण, चढविला 3 दिन बाबांह्य, समाधिकीय देहावसान, सकळ झाले संशयापन्न, पाहुनी श्वासोच्छ्वासावरोध न, अशक्य उत्थान वाटले. ऐसे 3 दिवस जाता, प्राणोत्क्रमणाची वाटले निश्चितता, मग उत्तरविधीची वार्ता, सहजची समजता उदेली. ऐसियाही तया अवस्रिय, परम सावध बाबा अंतर्य, येऊनी अवचित निजदेहावरी, घालविली दुरी जनचिंता, इत्यादी सकल कथा, प्रेमभाव्या परिसी जे श्रोता, श्रवण्या आनंद होईल चेत्ता. कंठ गहिनवरता दाटेल, कथा नव्हे ही एक, संदूक गर्भी साईरत्न, अमोलिक, उघडूनी पहा प्रेमपूर्वक, अनुभवा सुखदर्शनाचे. या अवघी या अध्याया आमतक खचिला दिसेल साईनाथ, श्रवण्या पुरतील मनोर्थ, स्मरण्या सनाथ होईजे, परमुदार जयांचे आचरित, त्या साईंचे हेय चरित करावया. श्रवण वा उद्यत अव्यग्र चित्त सप्रेम, ऐसी पावन कथा ऐकत, धनी न पुरे भक्तचित्ता, पूर्ण दाटे परमानंता, संसार श्रांता विश्राम. चित्तप्रसन्नतेचा हरिख, निजानंद ठाके सन्मुख, सर्व सुखांचे सोलीव सुख, ते हेय कथानक साईंचे, कितीही ऐका नित्य नूतन रमणीयतेचे. हेंची लक्षण म्हणोनी ही संतकथा पाऊन, ओनी अनन्य परिसावी. असो पुढे कलेवर सद्गती, याच वादाची भवती न भवती. करिता करिता समस्त थकती, पहा प्रचिती अखेर, बुट्टीचे वाड्याचे दालन, त्यांतील गाभाऱ्याचे प्रयोजन, होणार होते मुरलीधर स्थापन, ठरले ते स्थान. बाबांचे आरंभ्य जयपाया खोदला, जात असता बाबा लेंडीला, माधवरावांच्या विनवणीला, माथा डोलविला बाबांनी, माधवराव करीत विनती, नारळ देवनी बाबांचे हातीय, मुरलीधराचा गाभारा खोदीती, अवलोका म्हणती कृपेने. पाहून या ती शुभ वेळ, बाबा म्हणाले फोडा नारळ, आपण समस्त बाळगोपाळ, येथेंची काळ क्रमुवकीय, येथेंची आपण बसता उठता, सुखदुःखाच्या करू वार्ता, येथेंची पोरासोरा समजता, चित्तस्वस्थता लाधेल.
बाबा काह्यतरी हे अवदले ऐसेंची आरंभ्य सर्वांसी दिसले. पुढे जेव्हा अनुभवा आले कळूनी चुकले ते बोल. होता बाबांचे देहावसान. राहिले मुरलीधराचे स्थापन. हेंची वाटले उत्तम स्थान. साईनिधान रक्षावया वाडियात पडो हे शरीर. अंतिय बाबांचे जे उद्गार. तोची शेवटी ठरला विचार. जाहले मुरलीधर बाबाची श्रीमंत बुट्टी आदी करून. हिंदू मुसलमान सर्वत्र जन याच विचारा राजी होऊन. वाडा सत्कारणी लागला. ऐसा बहुमोल वाडा असून बाबांचा देह कुठेही पडून जाता मग तो वाडाही शून्य. अत्यंत भयाण भासता. आज तेथे जेय भजन पूजन कथा कीर्तन पुराण श्रवण अतिथी अभ्यागता अन्नदान होते. त्या कारण श्रीसाई आजी तेथे जे अन्न संतर्पण लघुरुद्र महारुद्रावर्तन देशोदेशींचे येती जन त्या सर्वा कारण श्रीसाई असो एसी हे संताची वाणी अक्षरे अक्षर सांठवा श्रवणीय कान्ही तरी ते बोलती म्हणूनी नावमानुनी त्यागावी. आरंभी ती कितीही मुग्ध अथवा दिसो कितीही संदिग्ध काल्य होतो अर्थावबोध जरी ती दुर्बोध आरंभ्य असता देहपातासी. अवधी पुढील होणारे गोष्टीसंबंधीय दुश्चिन्य घडलीय कान्य आद्य मशिदीमध्य शिरडींत तयाम्माजील एकची आत्ता निवेदितो मी श्रोतयांकरिता कियतीय सकळ सांगुव जाता ग्रंथ विस्तरता पावेल कितीक बहुता वर्षांपासूनी होती एक बाबांची जुनी वीट जियेवरी ते हात टेंकुनी आसन लावूनी बैसत. विटेचा त्या आधार घेऊनी नित्य एकांत होता रजनी. बाबा मशिदींत स्वस्थमन्य आसन लावूनी बैसत. ऐसा कित्येक वर्षांचा क्रम निर्वेद चालला होता अविश्रम. परी होणारासी न चले नियम घडतसे अतिक्रम अकल्पित. बाबा नसता मशिदीयत पोरगा एक होता. झाडीत तळींचा केर काढाव्याचे निमित्त वीट ती किंचित उचलली. फुटावयाची वेळ आली. वीट पोराचे हातूनी निसटली. धाडकीनी ती खाली पडली. दुखंड झाली तात्काळ. ऐकता हे बाबांनी म्हटले वीट नाह्यकीय कर्मची फुटले. ऐसे वढूनी अति हळहळले नेत्री आले धोखाश्रू. नित्य योगासन ज्या वीटे घालीत बाबा ती जन्म फुटे. तेण्या दोखे हृदय फाटे कंठ दाटे तयांचा. एसी बहुता काळाची जुनाट निजासनाचे मूळपीठ अवचट बंगली पाहुनी वीट मशीद सुनाट वाटे त्या. वीटची मग ती प्राणापरती बाबांची होती अति आवडती. पाहुनी तियेची एसी ती स्थिती बाबा अति चित्तीय हळहळले. त्याच विटेसी टेंकुनी कोंप्र बाबा घालवीत प्रहराचे प्रहर घालुनी आसन योग तत्प्र म्हणूनी तिजवर प्रेम मोठ्य. जिये संगे आत्मचिंतन जी मज होती जीव किय प्राण ती भगली माझी सांगातीन मीही तिजविन न राहे. वीट जन्माची सांगातीन गेली किय आजी मज सांडून ऐसे तियेचे गुण आठवून बाबांनी रुदन मांडिले. येथे सहजीय येईल आशका वीटही क्षणभंगूर नाह्य का. एतदर्थ कराव्य का शोका काय लोकांनी म्हणाव्य. आशंका ही प्रथमदर्शनीय उठील कवणाच्याही मनीय. प्रवर्तेय मी समाधानीय पाय नमुनी साईंचे. कैसा होईल जगदुद्धार कैसे तरतील दीन पाम्र. एतदर्थची संतांचा अवतार कर्तव्य इतर नाह्य त्या. हास्यरुदन क्रीडा प्रकार लौकिक नाट्याची येथील सार. जैसा तैसा श्रेष्ठाचा र लोकव्यवहारही तैसा. संत जरी पूर्ण ज्ञानी अवाप्त सकल संकल्प जनीय तरी लोक तरावया लागूनी कर्माचरणीय उद्युक्त. असो हे देहावसान व्हाव्या आधी 32 वर्षांपूर्वीच समाधी होणार परी माळसापतींची बुद्धधी निवारी त्रिशुद्धी हा कुयोग टळता न जरी हा दुष्टयोग कैंचा अवघ्या त्या सायसुयोग 43 वर्षामागेंची वियोग होता किय कुयोग ऐसा तो. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा बाबा अस्वस्थ उठला दमा सहन कराव्या देहधर्मा ब्रह्मांडीय आत्मा चढविला. आता येथून 3 दिन आम्ही चढवितो ब्रह्मांडीय प्राण प्रबोधव नका आम्हा लागून बाबांनी सांगून ठेविले. पाहतो सभामंडप कोण बाबांनी बोट्या दाविल्या ठिकाण म्हणाले तेथे समाधी खोदून द्या मज ठेवून त्या जाग्य स्वयं माळसापतीस लक्षून बाबा तदा वदती निक्षून नका मज सांडुव उपेक्षून दिवस 3 पर्यंत तयस्थान्य निशाण्य 2 लावूनी ठेवा निदर्शक खूण ऐसे वदता वदता प्राण ठेविला चढवून ब्रह्मांडीय
भरावी एकाएकीय भवडी तेव्य निचेष्टित देहदाडी माळसापतीने दिधली माडी आशा ती सांडिली इतरांनी. रात्रीचा समय झाले 10 तेव्हांचा हा प्रकार पहा. स्तब्ध झाले जन हा काय अवचित हा प्रसंग. नाह्य श्वास नाह्य नाडी आय वाटे प्राण्या सांडिली कुडी. जनांस भयंकर अवस्था गाडी सुखनिरवडी साईस. मग पुढे माळसापती अहोरात्र सावध वृत्ती. साईबाबांलागे जपती तेथेंची बैसती जागत. जरी होती साईमुखीयाची आज्ञा समाधी खोदावयाची तरी ते तैसे करावयाची हिंमत कवणाची चालेना. पाहुनी बाबा समाधीस्थ मिळाला तेथे गाव समस्त. जन विस्मित पाहती तटसथ काढीना भगत मांडितेय. प्राण गेला कळता देखा बैसेल एकाएकीय धक्का. सांगुनी 3 दिवस मजर आखा झकविल्या लोकां सैन्य. श्वासोच्छ्वास झाला बंद ताटस्थ पावलीय इंद्रिय सबंध. नाह्य चलनवलनाचा गद्ध तेजही मंद जाहल्य. हरपल्या बाह्यव्यवहारभा न वाचेसी पडल्या दृढ मौन. कैसे शुद्धीवरी मागुते न चिंता ही गेहेन सर्वत्र. वृत्तीवरी येईना शरीर काळ क्रमिला 2 दिवसांवर आले मौलवी मुलना फकीर. मांडिला विचार पुढील आप्पा कुलकर्णी काशीराम. आले केला विचार ठाम बाबांनी गांठिले निजसुखधाम. द्यावाकिय विश्राम देहासी कोणी म्हणती थांबा क्षणभरी. घाई तुकी नाह्य बरी बाबा नव्हे तितरांप्री. अमोघ वेखली बाबांची तात्काळ प्रत्युत्तर कराव्य एत्रिय. थंडगार पडल्या शरीरिय येईल कोठुनी चैतन्य तरी. कैसे अविचारी सकळ हे खोदा कबर दाविल्या स्थळीय. बोलवा किया सकळ मंडळी द्या मुठमाती वेळच्या वेळीय. तयारी सगळी करा किय एसी भवती न भवती होता. पूर्ण झाली दिनत्रयत्ता. पुढे पहाटे 3 वाजता चेतना येता आढळली. हळूहळू दृष्टी विकसिता आळेपिळे शरीरा देता. श्वासोच्छ्वास चालू होता पोटही हालता देखील. दिसू लागले प्रसन्नवदन हो लागले नेत्रोन्मिलन. जाऊन या निचेष्टितपूर्ण प्रबोध लक्षण उमटल्या. जणू विसरले देहभावा तयाचा पुनश्च आठवावा. चुकला ठेवा ठाय्य पडावा भांडार उघडावा तिगत. देखोनी साई सावधान जाहले सकळ प्रसन्नवदन. टळले देवदयन्य विघ्न आश्चर्यनिम भक्तजन. भगत पाही मुख कौतुकेय साई मान हळूच तूके. मौलवी फकीर पडले फिके किय प्रसन्न चुके भयंकर. पाहुनी मौलवीची दुराग्रहता भगत आज्ञापालनीय चुकता. यत्किंचतही निश्चय ढळता वेळती येता कठीणतय. 43 वर्षांआधीच कब्र ओनी जाती केची मग खब्र. कैंचे मग ते दर्शन मनोहर ओत्या सुखकर साईंचे. लोकोपकार हेंची कारण करुनी समाधीचे विसर्जन. साई पावते झाले उत्थान. समाधान भक्तजना भक्तकार्यार्थ जो भागला परमानंदीय लय लागला. कैसा आद्य जाईप्रबोधिला अकळलीला तयाची. देखुनी बाबा सावधान सुखावले भक्तजन. जो तो धावे घ्याव्या दर्शन पुनरुज्जीवन सुखात्य. असो पूर्वील कथानुसंधान ते अखेरचे देहावसान. जाहल्या जयाचे संपूर्ण कथन यथास्मरण आजवरी. म्हणोनी आपण श्रोता सकळीक मन्य विचारा की अक्षण एक. कासया वहावा हर्षशोक दोन्हीही अविवेकमूलक. औठ हाताचा स्थूळ गाडा देहेंद्रियांचा जो सांगाडा. तो काय आपुला साई निद्दा समूळ सोडा हा भ्रम. साई म्हणाव्या जरी देहा तरी त्या नानवची नाह्य. विदेह रूपही नाह्य वस्तुसी पहा. रूपातीत श्रीसाई देह तरी नाशिवत वस्तू स्वतंत्र नाशरहित. देह पंचभूतांतर्गत अनाद्यनंत निजवस्तू. त्यांतील शुद्ध सत्वात्मक ब्रह्मरूप चैतन्य देख. जड इंद्रिया जो चालक साई नामक ती वस्तू. तितोण आहे इंद्रियातीत. इंद्रिय जड तिते नेंत तीच इंद्रिया प्रवर्तवित चाळवीत प्राणांत्य. त्या शक्तीचे नाम साई. तिजविन रीता ठाव नाही. तिजविन ओस दिशा 10ही भरली पाह्य चराचरीय. तीच किय ही अवतार स्थिती. तीच होती आद्य अव्यक्तीय. नामरूपी आली व्यक्तीय समसली अव्यक्तीय कार्यांतीय. अवतारकृत्य संपवुनी अवतारिनी देह त्यजुनी. जैसे प्रवेशती निर्विकल्पभूव नियत तैसीच ही करणी साईंची. गुप्त व्हाव्या येता मनीय जैसे स्वामी गाणगाभूव निय. पर्वतयात्रेसी जातो म्हणूनी गेले निघुनी एकाकी. भक्तांनी धरिता अडवून तयांचे केलेय समाधान. लोकाचार्य हेय माझेय गाम न गाणगाभुवन सोडींना. कृष्णातीर्य प्रात स्नान बिंदुक्षेत्रीन अनुष्ठान. मठात कराव्य पादुका पूजन तेथेच निरंतर वास माझा.
तैसीच साईबाबांची परी निधन केवळ लोकाचार्य पाहुव जाता स्थिरच सर्वानंतर्य श्रीसाई जेसी जयाची भजन स्थिती तयासी तैसी नित्य प्रचिती संदेह कानिय न धरावा चैत्य मरणातीत श्रीसाई साई भरला स्थिरचर्य साई सर्वांच्या आतबाहेरी साई तुम्हा आम्हांभित्रिय निरंतर्य नांदत से साई समर्थ दीनदयाळ भावार्थी भक्तप्रण तपाळ परमप्रेमाचे ते भुकाळ अतिस्नेहाळ सकळिका जरी चर्मचक्षुंसी न दिसती तरी ते तोंड सर्वत्र असती स्वया जरी सूक्ष्मत्वीय लाभती तरीही लाविती वेड आम्हा त्यांचे निधन केवळ ढोअग आम्हा फसविणे आणिले सोअग नटनाटकी ते अव्यग भंगोनी अभंग जाहले त्यांची अठाई जो अनुराग तेण्या करुनी पाठलाग अंत्य लावो तयांचा माग कार्यभाग साधुअकीय मनोभाव्य पूजा करिता भक्तिभाव्य तया आठविता अनुभव येईल सकळ भक्ता सर्वव्यापकता दिसेल उत्पत्ती स्थिती आणि लय चित्स्वरूपा यांचे न भय ते सदा सर्वदा चिन्मय विकारा आश्रय ना तेथ्य जैस्य सुवर्ण सुवर्णपण्य राही अलंकाराही विण्य केलिय नानापरींची आभरण्य तरी न सोनेम पण त्यागी परोपरीचे अलंकार हे तोंड सर्व विनाशी विकार आटिता उरे हेम अविकार नासे आकार नामही तरी या हेम्य हा हेमाडपत विरोनी जावो समूळ नीतात एवंगुण साईपदांकित अप्रलयात वास करो पुढ्या केला 13वा दिन बाळासाहेब भक्तरतन मिळवून या ग्रामस्थ ब्राह्मण उत्तरविधान आरंभिल्य करून या सचैल स्नान बाळासाहेब हस्ते अजाण करविली तिलांजली तिलतर्पण पिंडप्रदानही केलेय सपिंडी आदेक उत्तरक्रिया शास्त्राधार्य त्या सम्या जाहल्या मासिकासह अवघिया धर्मन्यायाप्रमाण्य भक्तश्रेष्ठ उपासनी अन्नी जोगांसमवेत जावनी भागीरथीच्या पवित्र स्थानीय ओमहवनी संपादिलेय ब्रह्मभोजन अन्नसंतर्पण यथासांग दक्षिणा प्रदान करुनी सशास्त्र विधिविधान आले ते परतोन माघारा नाह्य बाबांना संवाद आता जरी हा ऐसा भेद परिदृष्टी पडता ती मशीद गत सुखानुवाद आठवती बाबांची नित्य आसनस्थिती घ्याव्यात येची सुखानुभूती उत्तमोत्तम आलेख्यमूर्ती मशिदीय प्रीतीय स्थापिलिसे जाहली साईदेह निवृत्ती प्रतिमादर्शन्य होय अनुवृत्ती वाटे निजभक्त भावार्थी पुनरावृत्तीची मूर्त शामराव उपनाम्य जयक र तयांनी ही रेखिली सुंदर एसी ही प्रतिमा मनोहर स्मरण निरंतर देतसे जैसे हे प्रसिद्ध चित्रकार तैसेची बाबांचे भक्तही थोर बाबांची या आज्ञेनुसार वर्तती विचारपूर्वक यांची याही हस्तें करून सुंदर छायाचित्रे घडवून करविल्य भक्तभवनीय स्थापन धराव्या ध्यानधारणा संतांसी नाह्य कधीही मरण पूर्वी अनेकदा याचे विवरण झालेंचाही असेल स्मरण न लगे स्पष्टीकरण आणिक बाबांना आज देहधारी तरी जो तयांचे स्मरण करी तया ते अजूनही हितकारी पूर्वीलपरी सदेहसे कोणास कान्ह्य बोलून गेले परी न कान्ह्य अनुभवा आले जरी त्या देहावसानही झाले म्हणून ते राहिले न मानाव्य बोल बाबांचे ब्रह्मलिखित विश्वास धरूनी पहावी प्रचित अनुभवाला जरी न त्वरित येणार तो निश्चित कालांतर्य असो या जोगांचे नान येता कथेत आठवली अडकथा ऐका तियेचीही अपूर्वता दिसेल प्रेमळता साईंची जरी असे हा त्रोटक संवाद गुरुभक्तांसी अति बोधप्रद सभाग्य तो ज्या वैराग्यबोध अभागी बध संसार्य एकदा जोग बाबांस पुस्ती अजून ही माझी काय स्थिती विचित्र माझी कर्मक्ती पावेन सुस्थिती केव्हा मी बहुत वर्षे अनन्यसेवा घडली आपुली मजला देवा तरी या चंचल चेता विसावा अजूनी नसावा हे काय ऐसा कैसा मी दुर्भागी इचका प्राप्ती संतसगीय सत्संगाचा परिणाम अमग्य कवणिया प्रसंगीय भोगीन मी परिसुनी ही भक्ताची विनती साईसमर्थ परमप्रीत्य जोगांस काय प्रत्युत्तर देती स्वस्थचित्तीय परिसाव्य दुष्कर्माची होईल होळी पुण्यपापाची अखरांगोळी पाहीन तुझी या कांखेस झोळी तय तुझं भाग्यशाली मानीन उपाधीचा होईल त्याग नित्य भगवत भक्तीचा लाग तुटतील आशापाश सांग ग तय मी तुझं सभाग्य मानीन विषयासक्ती मानुनी त्याज्य मी तुमपण सर्वथा अयोग्य जिव्हा उपस्थ जेंक हो योग्य तय मी तुझं सभाग्य मानीन असो यावर कान्ह्य काले बोल बाबांचे अन्वर्थ झाले
सद्गुरु कृपया जोगांचा ले वैराग्य जेय वदले. बाबा ते नाह्य पुत्रसंततिपाश कलत्र लाविल्या सद्गतीस देहत्याग आद्य संन्यास झाले की वैराग्य सहजची असो हे जोगही भाग्यवान सत्य झाले साईवच न अंत्य होऊनी संन्यास संपन्न ब्रह्म्य विलीन झाले जेसी जेसी साईंनी कथिली तैसीच परिणाम्य स्थिती झाली उक्ती साईंची सार्थ झाली भाग्यशाली जोग खरे. तात्पर्य बाबा दीनदयाळ भक्तकल्याणालाग्य कनवाळ अर्पित बोधामृताचा सुकाळ शिरडीन त्रिकाळ तो परिसा जया माझी आवड मोठी तयांचे मी अखंड दृष्ट्य तया मजवीन ओ सृष्टी माझी याच गोष्टी तया मुख्य तया माझे अखंड ध्यान जीवेसी माझेंच नामावर्तन करू जाता गमनागमन चरित्र गायन माझे तया ऐसे होता मदाकार कर्माकर्मी पडेल वेस्र जेथे हा मत्सेवेचा आद्र तिष्ठे मी निरंतर तेथेंची मज हो नि अनन्य शारण जया माझे अखंड स्मरण तयाचे मज माथा ऋण फेडीन उद्धरण करून या आधी अमज न दिधल्या वांचून करिता भोजन रसप्राशन जया माझे हेय निधिध्यास न तया आधीन मी वर्ते माझीच जया भूकताहा न दुजे अन जानते मजसमान तयाचेंच मज नित्य ध्यान तया आधीन मी वर्ते पितामाता गणगोत आप्तैष्ट कांतासुत यांपासाव जो परावृत्त तोची किय अनुराक्त मतपद्य वर्षाकाळ्य नाना सरिता महापूर समुद्रा मिळता विसरती सरितापणाची वार्ता महासागरता पावती रूप गेले नाम गेले जळही जाऊनी सागरिया मिसळले सरिता सागर लग्न लागले द्वेत हारपल्य एकत्व्य पावोनी एसी समजता चित्त विसरले नामरूपता ते अमजसी पाहिल निजस्वभावता नाह्य मजपरता ठावतया परीस नवे मी दागड ऐसे जना कराव्या उघड पुस्तकपंडितीय करोनी बडबड लोहाचे अघड आणले तय्य मजवरी करिता घाव उलट प्रकटता सुवर्णभाव माझे दगडपण जाहल्य व्हाव अनुभव नवलाव दातला विना अभिमान अणुप्रमाण मज हृदयस्था यावेय शरण होईल अविद्या तात्काळ निरसन श्रवणकारण संपेल अविद्या प्रसवे देहबुदधी देहबुद्धिस्तवाधी व्याधी तीच किय लोटी विधिनिषेधीय आत्मसिद्धी विघातक म्हणाल आता मी आहे कोठेय आता मी तुम्हा कैसा भेटेय तरी मी तुमचिया हृदयीच तिष्ठे विना कष्टेय सन्निकट म्हणाल हृदयस्थ कैसा कोण कैसे काय त्याचे लक्षण एसी काय तयाची खूण जेणे त्या आपण जाणाव्य तरी वावे दत्तावधान परिसा तयाचे स्पष्ट व्याख्यान जयालाग्य जाण्या शरण तो हृदयस्थ कोण हे आता नाना नामे नाना रूपेय सृष्टी माझी भरली अमुपेय जयांची कवणा ना करवती मापेय मायेची स्वरूपेय ती अवघ्य तैसेच सत्व रज तमगुण तया त्रिगुण ओलांडून सत्तेचे जय स्फुरे स्फूर्ण ते रूप जाण हृदयस्थाचे नाम रूपविरहित पुण उर्वरित जय तुझे तुंपण तेच हृदयस्थाचे लक्षण जाणूनी शरण त्या जाव्य मीच तो ऐसे पाहता हीच दृष्टी पुढे विस्तारता भूतमात्रीन ये निजगुरुता ठाव न रीता मजविना ऐसा अभ्यास करिता करिता अनुभव येईल माझी व्यापकता मग तू मजसीय पावुनी समजता पूर्ण अनन्यता भोगीसील चित्स्वरूपीय अनुसंधान लाधील होशील शुद्धांत कर्ण घडेल हेय तुझं गंगास्नान गंगाजीवन नातळता प्रकृतिकर्माचा अभिमान जेण्या पावे दृढबंधन तया बिलगुव न देती सज्ञान अंतर्य सावधान सदैव स्वस्वरूपीय मांडुनी ठाण चळेन तेथून अणुप्रमाण तया समाधी वा उत्थान नाह्य प्रयोजन उभयांचे म्हणोनी श्रोतया चरणीय माथा ठेवोनी विनव्य अति सप्रेमता देवा संता भक्तां समजता ठाय्य प्रेमळता आदरावी. बाबा कितीदा सांगून गेले कोणी कोणास सद्म्य बोलले त्याने माझेच वाम काढिले जिवार्य खोचले मज जाण कोणी कोणास दुर्वचय ताडिले तेणे मज तात्काळ दुखणे आणिले तेच जेणे ते धैर्य सोशिले तेणे मज तुष्टविले बहुकाळ ऐसा भूतमात्राच्या ठाय्य अंतर्बाह्य भरला साई एका प्रेमा वांचून काही आवडच नाह्य तयात्य परम मंगल हेय परमामृत साईमुखीय सर्वदा स्त्रौत कोणास अभाग्या हेय नाह्य अवक्त प्रेम अत्यंत भक्तार्थ हे
जया पंक्तीचा लाभ दिधला, जयांसंगे हांसला खेळला, तयांस मायेचा चटका लाविला. वाटेल मनाला काय त्यांचे, ऐसिया शिष्टाचिया भोजनीय, मी तोंड उच्छिष्टाचा धनी, शिते शीत ठेविल्या वेंचुनी, वांटी तो शिराणी तयाची. झाल्या येथवरी ज्याच्या कथा, त्या काय ठाव्या हेमाडपता, समर्थ साई तयांचा वक्ता, लिहिता लिहविताही तोच. एसी साई समर्थक था, धाये न मन माझे अकथित था, सदैव ध्यास लागला चेत्ता, श्रोतेही परिसता आनंद. शिवाय जे साईकीर्ती गाती, तैसेंच जे जे सद्भाव्य परस्ती, उभयही साईस्वरूप होती, हे दृढ चित्तीय जाणाव्य. आता हा अध्याय करुनी पूर्ण, हेमाड साईस करी समर्पण, प्रेम्या धरी साईंचे चरण, पुढील निरूपण पुढारा. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्रीसाई समर्थ सच्चरिते, श्रीसाईनाथ निर्याण नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावतु.